नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवउद्योजक भराडी या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो. मित्रांनो, कालच मी एका आपल्या शेतकऱ्यांसाठी एक पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन कसं फायदेशीर ठरेल यावर एक व्हिडिओ बनवला होता आणि मला त्यात खूप साऱ्या कमेंट आल्या की यासाठी गव्हर्नमेंटचं अनुदान मिळतं आहे, सर्व काही आहे. पण जसं आपण कोंबड्या असतात, कोंबड्यावर जसं एकदमच एखादा आजार येतो, त्या प्रमाणावर शेळ्यावर सुद्धा एखादा आजार येतो आणि लगेच शेळ्या मारायला सुरुवात होते. पण मित्रांनो, शेळ्यावर आजार येत असेल तर एकदमच काही प्रत्येक शेळ्यावर आजार येत नाही किंवा जेवढ्या तुमच्याजवळ समजा 10-20 शेळ्या असेल, एकदम 10-20 शेळ्यावर काही आजार येणार नाही. किंवा तुमचे पोल्ट्री फार्म असेल, पोल्ट्री फार्मवर जर समजा तुम्ही 1000-2000 जर कोंबड्या असेल तर एक खट्टी तेवढ्या कोंबड्यावर आजार येऊ शकत नाही. कुठंतरी एका कोंबडीपासून आजाराला सुरुवात होते आणि हा संसर्गजन्य आजार आहे. मित्रांनो, तसं शेळीचं आहे. शेळीला जर आजार झाला तर फक्त सुरुवातीला एका शेळीपासून आजार होतो. त्या आजाराचे अनेक प्रकार आहे मित्रांनो. काहीला आपण एक गळ म्हणतो, पोटफुगी आहे किंवा त्यांना हिंस्र प्राणी म्हणजे एक तुमचं साप असेल, विंचू असेल, नाग असेल, यांनी डंस केला तरी शेळी मरू शकते मित्रांनो. त्यातली त्या जर मग साप असेल तर साप तुम्हाला दिसतो मित्रांनो. आणि थोड्या सापाचं विष हे विंचवाच्या विषापेक्षा थोडं कमी असतं. पण विंचू जर चावला मित्रांनो तर लगेच शेळी दगावण्याची शक्यता असते आणि विंचू आपल्याला दिसत बी नाही मित्रांनो. त्यामुळं आपण त्याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. ज्या ठिकाणी आपण बकऱ्यासाठी एक गोट फार्म हाऊस बनवले असतो, अशा ठिकाणी एक खेळतं वातावरण राहायला पाहिजे आणि त्या ठिकाणी एक नळे वगैरे किंवा विंचवला किंवा सापाला लपवण्यासाठी काही त्या ठिकाणी जागा नाही पाहिजे. आणि बऱ्याचशा ठिकाणी असतं मित्रांनो की आपण बकरीला पोट फुगतंय. पोट फुगल्यानंतर आपण काय करावं, काय नाही काय करावं, तर तिचे लक्षणं मित्रांनो असे की एखाद्या बकरीचं जर पोट फुगत असेल, ती रवत करत नाही आणि इतर ज्या तुमच्या बकऱ्या असतात त्या बकऱ्यापासून ती अलग राहते. कारण ती बकऱ्याबरोबर तर चलते, बकऱ्याला सोडत नाही, पण सर्व बकऱ्यापासून ती अलग राहते. कारण तिचं कसं आहे, तिला अन्न पचन झालेलं नसतं आणि ती थकलेली असते, पोट फुगलेलं असतं. त्यामुळं अशा वेळेस मित्रांनो आपण एक पशुवैद्यकीय अधिकारी असतात, डॉक्टर असतात, त्यांच्याकडे सल्ला साधायला पाहिजे. पण काही काही वेळेस असतं मित्रांनो की आपल्याला वेळ राहत नाही. त्यामुळं आपण एक प्राथमिक उपचार म्हणून आपण एक प्रत्येकाच्या घरामध्ये एक हळद उपलब्ध असते मित्रांनो. आपण काय करायचे, हळद 1-2 चमचे पाण्यात टाकायची आणि ती आपण बकरीचं नरडं वासून आपण जर तिला सोडलं तर मित्रांनो अगदी मला वाटतं 15-20 मिनिटामध्ये तिचं जे पोट आहे उतरायला सुरुवात होतं आणि बकरी लगेच चालते. किंवा आपण इंजेक्शनद्वारे म्हणजे इंजेक्शनची सुई काढून आपण ते पाठीमागचं जेवढं ते असतं तेवढं भरून जरी आपण बकरीच्या पोटात सोडलं तर मित्रांनो बकरीच्या पोटात ते हळद गेल्यानंतर बकरीचा गॅस बाहेर निघतो आणि बकरी लगेच चरायला लागत असतं. मित्रांनो, बाकी दुसरा एक असा आजार की बकऱ्या नेहमी एक पायानं आपल्या खाजत असतात अंगाला, की त्यावेळेस पिसा, आपण त्याला ग्रामीण मराठवाड्यामध्ये जर आपण पिसाच म्हणतो, पिसा मोठ्या प्रमाणात झाल्या जातात. असा पिसा कशापासून होतो मित्रांनो, ज्या ठिकाणी आपण बकऱ्याचं शेड असतं अशा ठिकाणी कुठंतरी पक्ष्यानं कुठंतरी पिंजरा केलेला राहतो, एक खोपा केलेला राहतो आणि पक्ष्यापासून पिसा जास्त प्रमाणात होत असतात आणि तेव्हा त्या पिशा बकरीच्या अंगावर पडतात मित्रांनो आणि त्याची लागण हळूहळू सर्व बकऱ्यांना होते. त्यामुळं ज्या ठिकाणी आपला बकऱ्यांचा गोठा असतो किंवा शेड असतं त्या शेडमध्ये कुठंतरी एक खोपा आहे का त्याचं आपण निरीक्षण करायला पाहिजे मित्रांनो. आणि यदा कदाचित तर झालं समजा बकऱ्याला त्या पिसा झाल्या तर बकऱ्या सारख्या अंगाला खाजत असतात आणि आपण जर ते गोठा झाडाला गेलो त्यावेळेस आपल्यासुद्धा अंगावर त्या पिसा उठतात आणि आपल्याला सुद्धा त्या अंगाला चावत असतात. मित्रांनो, पिसामुळं एक तर बकरी खराब होते, कारण पिसामध्ये त्या पिसा असेल, गोचिड असेल, हे शेळीचं रक्त शोषण्याचं काम करतात. त्यामुळं आपण बाजारामध्ये एक हिंडर नावाचं एक पावडर भेटतं मित्रांनो. त्याचं 5 किलोची बॅग तुम्हाला 250-300 रुपयाला भेटते मित्रांनो. तर उन्हामध्ये आपण गोठ्यातून बकऱ्या गोठ्या बाहेर काढायच्या, पूर्ण गोठ्यामध्ये आपण ते पावडर फेका मित्रांनो आणि त्या पिसा लगेच मरतील. आणि जे काही बकऱ्याला पिसा झालेल्या असतात गोठ्याच्या बाहेर काढल्यानंतर तुम्ही प्रत्येक बकरीच्या अंगावर उन्हामध्ये ते असं आपण घोसळून लावू शकतो. त्यामुळं या पिसा पूर्ण नष्ट होतात मित्रांनो. मित्रांनो, यावरच काल मला भरपूर अशा कमेंट आल्या होत्या की अजून काही व्यवसायाबद्दल माहिती द्या मित्रांनो. आता कालच्या याच्यात मला भरपूर कमेंट आल्या
की शेळी पालन हा उत्तम व्यवसाय आहे. एक शेळी मित्रांनो वर्षाला जेवढं उत्पन्न देते तेवढं तुमच्या 1 एकर शेतीचं उत्पन्न होत नाही, एवढं उत्पन्न देते. आणि शेतीसाठी एकदम हा पूरक व्यवसाय आहे मित्रांनो. त्यामुळं सरकारचं सुद्धा मोठ्या प्रमाणात अनुदान आहे. सरकारसुद्धा वेळोवेळी आवाहन करतं शेतकऱ्यांना की शेतीपूरक हा व्यवसाय आहे आणि जास्तीत जास्त या शेतकऱ्यांनी मला वाटतं या शेळी पालनाचा फायदा घ्यायला पाहिजे. मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या मराठवाड्यामध्ये अनेक 2-3 प्रकारच्या शेळ्याच्या जाती जास्त असतात. पण मला वाटतं उस्मानाबादी शेती ही उस्मानाबादची शेळी आपल्या ह्या मराठवाड्यासाठी एक वरदान आहे मित्रांनो. कारण येथीलचं जे वातावरण आहे ते वातावरण या उस्मानाबाद शेळीसाठी पूरक आहे मित्रांनो. आणि ही उस्मानाबाद शेळी वर्षातून 12 ते 13 महिन्यापासून 2 वेळेस प्रजनन होत असते. आणि काही काही वेळेस मित्रांनो ही उस्मानाबाद शेळी 3-3 पिल्लं म्हणजे आपण त्याला करडं म्हणतो, 3-3 पिल्लं ज्यांना जन्म घालते मित्रांनो. त्यामुळं आपल्याला मला तरी वाटतं एक निश्चित एका एकरपेक्षा जास्त म्हणजे वर्षातून ते 6 पिल्लं देतात. मग आपण एका एकरच्या उत्पन्नापेक्षा निश्चितच मला वाटतं एक शेळी उत्पन्नाचं मोठं आपल्याला फायदा होऊ शकतो. आणि दुसऱ्या बी जाती आहे, खानदेशी जाती आहे, परत आपल्याकडे एक राजस्थानची शेळी येते. पण त्या मित्रांनो त्या दूध देतात, पण त्यांची दुधाची विशेष काही अशी चव नसते. त्यामुळं त्या शेळीला आपल्याकडे वातावरण काही सूट होत नाही. त्यामुळं आपण जास्तच या उस्मानाबाद शेळीचा फायदा घ्यायला. आणि मित्रांनो आपण जर विचार केला की बकरीनं जर समजा एखादा बोकड दिला, वर्षातून 2 जरी बोकड मित्रांनो विकले तर त्या बोकडाला 10-10, 12-12 हजार रुपये किंमत येते. कारण आता सध्याला बोकडाचं मांस हे मोठ्या प्रमाणात 700-800 रुपये किलो आहे मित्रांनो. त्यामुळं एक 10 ते 12 किलोचा जरी बोकड झाला तर मित्रांनो एका बोकडाची 10-10 हजार रुपये किंमत आपल्याला येते. आणि 2 बोकड जरी वर्षातून विकले गेले मित्रांनो तर 20-25 हजार रुपयाचा आपल्याला फायदा होतो. आता शेळीची निगा कशी घ्यायची? आता शेळीला जास्त करून आपण हिरवा पाला घालायला पाहिजे. आता तुम्ही घास खावलू शकता, एक अनेक प्रकारचे आपण ते गवत हे ते आपण जर शेळीला दिलं, ते मका असेल किंवा एक सुक्का भुसा असतो समजा तुरीचा, ते जरी शेळीला खाऊ घातलं तर एक दूध बी एक चांगल्या प्रकारे देते मित्रांनो. त्यामुळं मला तरी वाटतं शेळी हा एक उत्तम शेतकऱ्यासाठी एक पूरक व्यवसाय आहे. आणि शेतीचं आज आपण बघितलं मित्रांनो कधी अतिवृष्टी होते, कधी पाऊस पडत नाही, कधी दुष्काळ येतो. त्यामुळं कोणत्या ना कोणत्यावरती शेतकऱ्यावर एक संकट येतं. पण शेळी हा असा आहे की कमी भांडवलामध्ये, कमी जागेमध्ये आणि शेतीपेक्षा जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे. त्यामुळे शेळी पालनाकडे मला वाटतं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी वळायला पाहिजे. आणि मित्रांनो मी तुम्हाला परत आवाहन करेन की या चॅनलवर नेहमी मी व्यवसायाबद्दलचे व्हिडिओ टाकत असतो. मग तो इंडस्ट्रियल एरियातला असो किंवा एक छोटा मोठा गृह उद्योगात हो, एखादा पत्रवाळीचा व्यवसाय असो, चिपचा व्यवसाय असो, शेतीबद्दलची माहिती मी या ठिकाणी टाकत असतो. त्यामुळं या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण की मित्रांनो तुमच्या ज्या काय बऱ्याचशा मला आता कालच्या व्हिडिओतून अडचणी आल्या त्यात की शेळीचं पोट फुगतं, मग त्या काय करावं काय नाही अशा प्रकारचे मी एक जास्तीत जास्त या चॅनलवर माहितीचे व्हिडिओ टाकतो. त्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि जे काही एक नवतरुणी जे नवतरुणांसाठी एक बरेचशाच नोकरी लागत नाही, त्यामुळे ते व्यवसायाकडे वळतात. तर हा व्हिडिओ जर त्यांच्याकडे गेला त्यांना निश्चितच व्यवसाय कसा करावा. कारण मी या व्यवसायासंबंधी माझ्या या नवउद्योग गगन भरारी या चॅनलवर कमीत कमी मला वाटतं 180-90 व्हिडिओ आहे. तर जे कोणी एक नवीन व्यवसायात उतरणार असेल त्यांच्यासाठी एक निश्चितच चालना मिळेल. आणि मित्रांनो प्रत्येक व्यवसायासाठी गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या प्रकारे स्कीमी असतात, काही सबसिडी असतात. तर आपण जिल्हा उद्योग केंद्र असेल किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ आहे ते आपल्याला एक मोठ्या प्रमाणात 20-25 म्हणजे आपलं जसं काही प्रोजेक्ट असेल त्यानुसार आपल्याला कर्ज पुरवठा करण्याचं काम करतं. त्यामुळे त्यासाठी काय डॉक्युमेंट लागतात, काय प्रोसेस असतात, किंवा तुम्हाला एखादा जर पत्रवळीचा जर व्यवसाय करा असं वाटला तर 2.5-3 लाखामध्ये हा घरगुती व्यवसाय चालू होतो. मग त्यासाठी मशिनरी कुठून आणायचा, रॉ मटेरियल कुठून आणायचं, आपला हा व्यवसाय किती रुपयापर्यंत म्हणजे चालू होऊ शकतो असे मी माझ्याकडे कमेंट येत असतात आणि मग मी त्याला उत्तर देण्याचं काम करतो मित्रांनो. त्यामुळे हा चॅनल तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
आपण स्वतः सबस्क्राईब करून ठेवा, कारण की नवीन व्हिडिओ आल्यानंतर लगेच आपल्याला त्याचे इंटिमेशन मिळेल आणि आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. धन्यवाद.